कालच्या पिरियडमध्ये आपण क्रेनियल नर्व्हचा अभ्यास केला. आज आपल्याला फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व, एक स्पायनल नर्व जे आहे किंवा 31 पेअर स्पायनल नर्व जे आहेत त्या 31 पेअर स्पायनल नर्व्सपैकी कुठलीही एक स्पायनल नर्व कशी तयार होते हे आपल्याला बघायचं. There are 31 pairs of spinal nerves. 31 pairs of spinal nerves, and these spinal nerves are classified into 5 types. We know first 8 pairs in the neck region are cervical spinal nerves. Then 12 pairs of spinal nerves in thoracic region, thoracic spinal nerves. 5 pairs of spinal nerves in the lumbar region, lumbar spinal nerves. 5 pairs of spinal nerves in the sacral region, sacral spinal nerves. And 1 pair of spinal nerve in the tail region, that is coccygeal spinal nerve. All these spinal nerves are mixed nerves. They can perform sensory as well as motor function. So spinal nerves are mixed nerves in our body. When we see formation of any one spinal nerve from these 31 pairs of spinal nerves, that is known as a formation of typical spinal nerve. How a spinal nerve is formed from spinal cord, originated from spinal cord in this way. Spinal cord is a part of central nervous system. Spinal nerves are the parts of peripheral nervous system. Peripheral nervous system. स्पायनल कॉर्ड हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे आणि स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या 31 पेअर स्पायनल नर्व ज्या आहेत त्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या पार्ट आहेत. These spinal nerves are originated and formed as shown below or as shown in the diagram. How a spinal cord have dorsal horn and ventral horn. स्पायनल कॉर्डला एक डॉर्सल हॉर्न, एक वेंट्रल हॉर्न, राइट साइडला एक डॉर्सल हॉर्न, एक वेंट्रल हॉर्न लेफ्ट साइडला. डॉर्सल हॉर्न गिव ओरिजिन टू द डॉर्सल रूट नर्व and ventral horn give origin to ventral root nerve. स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल हॉर्न पासून डॉर्सल रूट नर्व ओरिजिन होते आणि व्हेंट्रल हॉर्न पासून व्हेंट्रल रूट नर्व ओरिजिन होते. डॉर्सल रूट नर्व have one of the swelling in dorsal root known as dorsal root ganglion. स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल रूट नर्व मध्ये एक स्वेलिंग आहे, जाड भाग आहे ज्याला म्हटलं जातं डॉर्सल रूट गॅंग्लियन. व्हॉट इज गॅंग्लियन? गॅंग्लियन इज ए ग्रुप ऑफ सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन्स. चेतापेशींच्या सेल बॉडीज ज्या ठिकाणी येऊन थांबतात तो भाग थोडा स्वेल होतो आणि त्या स्वेलिंगला म्हटलं जातं डॉर्सल रूट गॅंग्लियन किंवा गॅंग्लियन म्हटलं जातं. डॉर्सल रूट इज फॉर्म्ड ऑफ ग्रुप ऑफ ओनली सेन्सरी न्यूरॉन. डॉर्सल रूट मध्ये फक्त आणि फक्त सेन्सरी न्यूरॉन असतात. व्हाईल ventral root is formed of the group of only motor neurons. Motor neurons. डॉर्सल रूट नर्व मध्ये फक्त आणि फक्त सेन्सरी न्यूरॉनचा ग्रुप असतो आणि त्याच सेन्सरी न्यूरॉनच्या सेल बॉडीज ह्या डॉर्सल रूट गॅंग्लियन मध्ये असतात. त्याचे डेंड्राइट
स्पायनल नर्वच्या दिशेने जातात आणि त्याचे एक्झाइड्स स्पायनल कॉर्डच्या दिशेने जातात. म्हणजे डॉर्सल रूट गँग्लियॉन मध्ये सगळ्या सेन्सरी न्यूरॉनच्या सेल बॉडीज येऊन थांबतात, म्हणून तो भाग असा स्वेल झालेला आहे, त्याला डॉर्सल रूट गँग्लियॉन म्हणतात. व्हेंट्रल रूट इज ए कंटिन्युएशन ऑफ व्हेंट्रल हॉर्न and formed of the group of motor neurons. In ventral root nerve, only and only the group of motor neurons are present. Their cell bodies are in gray matter of ventral horn and their excides are towards peripheral region or towards spinal nerve. आता डायग्राम में तुमच्या लक्षात येईल, डॉर्सल रूट नर्व जो डॉर्सल हॉर्नचं कंटिन्युएशन आहे आणि व्हेंट्रल रूट नर्व जो व्हेंट्रल रूटचं कंटिन्युएशन आहे, ते ज्या ठिकाणी येऊन युनाइट होतात किंवा जुळतात त्या ठिकाणी एक नर्व तयार होते, ज्या नर्वचं नाव आहे स्पायनल नर्व. Dorsal root nerve is a continuation of dorsal horn with group of sensory neurons, and ventral root nerve is continuation of ventral horn and group of motor neurons. These two dorsal and ventral root nerves unite together outside this spinal cord and a typical spinal nerve is formed. As dorsal root nerve unite with ventral root nerve, there is a formation of typical spinal nerve. आणि तुमच्या डायग्राम मध्ये डॉर्सल रूट नर्व आणि व्हेंट्रल रूट नर्व ज्या ठिकाणी येऊन जुळले त्या ठिकाणी जर तुम्ही लेबलिंग केलं नाही बोर्ड परीक्षेमध्ये तर तुमचा 1 मार्क हा कट केला जातो, कारण ही डायग्राम भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारली. ॲज स्पायनल नर्व इज फॉर्म्ड, जसं रचना इकडे असते तशीच रचना इकडे देखील असते. व्हेंट्रल रूट, ventral root, then this is dorsal root. This is dorsal root and this is ventral root. As these two roots are united, there is formation of typical spinal nerve. So spinal nerves are paired. तुम्ही स्पायनल नर्व पेअर्ड कशा काय तुमच्या लक्षात येईल. राईट साईडला जी स्पायनल नर्व आहे तिचाच पेअर लेफ्ट साईडला असलाच पाहिजे, कारण स्पायनल कॉर्ड सेंटरला आहे, म्हणून स्पायनल नर्व ह्या पेअरच्या स्वरूपामध्ये आहे. डॉर्सल रूट मधल्या सगळ्या सेन्सरी न्यूरॉन आणि व्हेंट्रल रूट मधल्या सगळ्या मोटॉर न्यूरॉन ज्या ठिकाणी येऊन मिक्स होतात त्या ठिकाणी जी नर्व तयार होते त्या नर्वला म्हटलं जातं स्पायनल नर्व. Dorsal root nerve with sensory neurons and ventral root nerve with motor neurons, when unite together, forms spinal nerve. And as spinal nerve is formed, it gives rise to 3 branches. There are 3 branches of spinal nerve. स्पायनल नर्वच्या आपल्या शरीरामध्ये प्रत्येक स्पायनल नर्वला 3 ब्रँचेस ओरिजिन होतात. दीज ब्रँचेस, फर्स्ट इज रॅमस डॉर्सालिस, सेकंड इज रॅमस व्हेंट्रियालिस अँड थर्ड इज रॅमस कम्युनिकन्स. स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या प्रत्येक स्पायनल नर्वला 3 ब्रँचेस असतात. एक रॅमस डॉर्सालिस, दुसरी रॅमस व्हेंट्रियालिस आणि तिसरी रॅमस कम्युनिकन्स. आता यांची नाव कशावरून दिली? रॅमस डॉर्सालिस इज ए ब्रँच ऑफ स्पायनल नर्व दॅट एंटर ऑर इनरवेट्स स्किन
and muscles. Skin and muscles in dorsal region. शरीराच्या डॉर्सल रिजन मधल्या ज्या काही मसल्स असतील त्या मसल्सला मोटर इम्पल्सेस देणं आणि डॉर्सल रिजन मध्ये जी स्किन आहे त्या स्किन मधून सेन्सरी इम्पल्सेस घेणं ही काम करणारी ब्रँच कोणती तर ती आहे रॅमस डॉर्सॅलिस. रॅमस डॉर्सॅलिस इज द फर्स्ट ब्रँच ऑफ स्पायनल नर्व that innervates skin and muscles in a dorsal region of the body. What may be the sensory impulses formed in the skin of dorsal region collected by ramus dorsalis, and what may be the motor impulses required by muscles in dorsal region are also given by ramus dorsalis. Because spinal nerves are mixed nerves, they can perform sensory as well as motor function. रॅमस डॉर्सॅलिस जशी ब्रँच आहे तशी दुसरी ब्रँच आहे रॅमस व्हेंट्रॅलिस. ए ब्रँच ऑफ स्पायनल नर्व इनरवेट स्किन अँड मसल्स इन वेंट्रल रिजन ऑफ बॉडी. शरीराच्या वेंट्रल रिजनला ज्या काही मसल्स आहेत किंवा जी काही स्किन आहे त्या स्किन मधले सेन्सरी इम्पल्सेस आणि मसल्सला लागणारे मोटॉर इम्पल्सेस देणारी स्पायनल नर्वची ब्रँच कोणती तर ती आहे रॅमस व्हेंट्रॅलिस. Ramus ventralis is a branch of spinal nerve that collect sensory impulses from the skin in ventral region and give motor impulses to the muscles in ventral region. So this also give the mixed nature of spinal nerve. Then what is third branch is ramus communicans. Ramus communicans is a branch of spinal nerve that communicate with our autonomous nervous system. आपल्या शरीरामध्ये एक स्वयंशासित काम करणारी नर्वस सिस्टीम आहे जिचं नाव आहे ऑटोनॉमस. ऑटो फॉर सेल्फ, नॉमस फॉर गव्हर्निंग. सेल्फ गव्हर्निंग नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये जी आहे त्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमला कम्युनिकेट करण्याचं काम स्पायनल नर्वची रॅमस कम्युनिकन्स नावाची ब्रँच करते. म्हणून या ब्रँचला रॅमस कम्युनिकन्स असं म्हटलं जातं. आणखी एकदा डिटेलमध्ये ऐका. Origin and formation of typical spinal nerve. There are 31 pairs of spinal nerves in human body. These 31 pairs of spinal nerves are the parts of central nervous system. Spinal cord पासून origin होणाऱ्या 31 pairs of spinal nerves आहेत त्या पेरिफेरल नर्व सिस्टीमच्या पार्ट्स आहेत. These all spinal nerves are mixed in nature. ह्या सगळ्या स्पायनल नर्व्स आपल्याला कोणत्या नेचरच्या दिसतील तर त्या सेन्सरीही काम करतात आणि मोटरही काम करतात म्हणून त्यांना मिक्स्ड नर्व्स म्हटलं जातं. Spinal nerves are mixed nerves because spinal nerves can perform sensory as well as motor function. So these are mixed nerves in our body. When we study the origin and formation of spinal nerves, आपण जर आपल्या स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिन होणारा आणि फॉर्म होणारा जो नर्व्स आहेत त्या आपल्याला बघितल्या आपल्याला असं लक्षात येईल की 31 स्पायनल नर्व्स लेफ्ट रिजन मध्ये आहेत, 31 स्पायनल नर्व्स राईट रिजन मध्ये आहेत
म्हणून त्याला 31 पेअर्स म्हटलं जातं. These 31 pairs of spinal nerves are cervical in neck region 8 pairs, thoracic in thoracic region 12 pairs, lumbar nerves in lumbar region 5 pairs, sacral nerves in sacral region 5 pairs, and last one pair coccygeal or tail region coccygeal spinal nerve. Then how a spinal nerve is formed in our body or originated from spinal cord in our body. We know that spinal cord is a part of central nervous system and spinal nerves are the parts of peripheral nervous system. Spinal cord shows dorsal horn and ventral horn. स्पायनल कॉर्डला 2 डॉर्सल हॉर्न 2 वेंट्रल हॉर्न आहे. डॉर्सल हॉर्न गिव्ह ओरिजिन टू द डॉर्सल रूट नर्व अँड व्हेंट्रल हॉर्न गिव्ह ओरिजिन टू द व्हेंट्रल रूट नर्व. डॉर्सल हॉर्न पासून पुढे येणारी नर्व जी आहे ती डॉर्सल रूट नर्व आहे आणि व्हेंट्रल हॉर्न पासून पुढे येणारी जी नर्व आहे ती व्हेंट्रल रूट नर्व आहे. In dorsal root nerve there is one swelling and this swelling is called as a dorsal root ganglion. Dorsal root nerve मध्ये त्याच्या मार्गामध्ये एक स्वेलिंग आहे ज्या स्वेलिंगला म्हटलं जातं dorsal root ganglion. Ganglion एक part in spinal dorsal root nerve where cell bodies of all sensory neuron unite together or come together, so it forms a swelling that is called a dorsal root ganglion. Ventral root continued from ventral horn and formed of group of only and only motor neurons. डॉर्सल रूट मध्ये फक्त आणि फक्त सेन्सरी न्यूरॉन आणि व्हेंट्रल रूट नर्व मध्ये फक्त आणि फक्त मोटर न्यूरॉन. When dorsal root nerve and ventral root nerve unite together or join together, it forms a spinal nerve and we consider it is a typical spinal nerve. As it forms in right side, automatically formed in left side because human body is bilaterally symmetrical. As spinal nerve is formed, spinal nerve is mixed nerve. Why? Because mixing of sensory neurons coming from dorsal root and motor neurons coming from ventral root. A typical spinal nerve give rise to 3 branches. टिपिकल स्पायनल नर्वच्या परत 3 ब्रँचेस होतात. पहिली ब्रँच आहे रॅमस डॉर्सॅलिस, दुसरी ब्रँच आहे रॅमस व्हेंट्रॅलिस आणि तिसरी ब्रँच आहे रॅमस कम्युनिकन्स. रॅमस डॉर्सॅलिस इज ए ब्रँच ऑफ स्पायनल नर्व that collect sensory impulses from skin in a dorsal region and give motor impulses to the muscles in dorsal region, so known as ramus dorsalis. Ramus ventralis is a branch of spinal nerve that give motor impulses to the muscles in ventral region and collect sensory impulses from the skin in ventral region. तीसरी ब्रांच आहे ramus communicans. Ramus communicans is a branch of spinal nerve that communicates with autonomous nervous system. आपल्या शरीरामध्ये एक स्वयंशासित काम करणारी नर्वस सिस्टीम आहे. ऑटो फॉर सेल्फ, नॉमस फॉर गव्हर्निंग. त्या सिस्टीमला कम्युनिकेट करणाऱ्या स्पायनल नर्वच्या ब्रँचचं नाव आहे रॅमस कम्युनिकन्स. इन दिस वे I have completed origin and formation of typical spinal nerve, and tomorrow's article to be studied is autonomous nervous system and also the structure of eye
or receptor organs. Tomorrow article, that is autonomous nervous system and receptor organs. So thank you.